नमस्कार, मी चटोरी हर्षदामधून बोलते आहे. तर मी आज सांगतो तुम्हाला का मी काय केलं आहे. तर हे बघा, ही काकडी 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 कांदा. तुम्ही टोमॅटो घेऊ शकता, पण मला एकाला टोमॅटो आवडत नाही म्हणून मी टोमॅटो घेतला नाही. हां, तर हे बघा, काकडी कांदा हे सगळं मी काय केलं आहे, ह्याच्यामध्ये घातलं आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये घालून मी एकदम बारीक आता म्हणजे बारीक चिरणार आहे. हां, मग डॉक्टर ओटकरांचं मेयोनीज व्हेज. हां, हे मेयोनीज, नंतर चाट मसाला. हां, आणि बुधानीचे वेफर्स, म्हणजे माझ्याकडे आत्ता घरात हे आहेत म्हणून मी हे घालते. पाहिजे असेल तर तुम्ही पिझ्झा वेफर्स म्हणा किंवा अजून काही घालू शकता. तर तुम्हाला मी सांगते कसं करायचं. तर आता वस्तू फेकून देता येते पण कर्म नाही. आणि कर्म हे सावलीसारखं असतं, ते तुमच्या मागे चालत राहतं. उजेड कमी जास्त झाला तरी सावली तुमची. तर मी आता काय करते, कांदा चूक मान्य करून मनापासून पश्चाताप करतं आणि स्वतःच्या कर्माचा भाग स्वतःला उचलतं. पण ते घ्यायला तो अजूनही तयार नाही. आणि दुसरा मार्ग म्हणजे शिक्षा, जिथे प्रायश्चित्त नाकारलं जातं. आता मी कांदा आणि हे बघू शकता, कांदा आणि काकडी ही छानपैकी मी बारीक चिरून घेतली आहे. तुम्ही बघू शकता, हे असं केलेलं आहे. श्रीकांत कारेकर नावाचे सराफ इथेच राहतात ना? सोलापूरमध्ये राहायला जातो असं सांगा. एक बातमी आली होती, ते खूप आजारी आहेत, त्यांच्याकडे 8 दिवस राहिले नाहीत असं ऐकलं. आता ते आहे ते निवडले ते माहिती. ज्याला धडा शिकवण्याची गरज असते त्याला आम्ही धडा शिकवतो, आणि ज्याला समजावून सांगायची गरज असते त्याला समजावून सांगतो. मग हिला धडा शिकवणार की समजावून सांगणार? भगवती असं करतो मला असं उजळणार अलौकिक विवाहाचा मंगलमय क्षण. वधूला लग्नवेदीवर घेऊन आपण इथे पुढील कार्यक्रम कलर्स मराठीवर दररोज. आता नव्या वेळे, नव्या पिढीचं नव मनोरंजन. मी जिंकून घेईन सारं, संध्याकाळी 7 वाजता. आता मी काय करते, हे बुधानीचे जे वेफर्स आहे ते मी आता ओपन करते पाकिट. रात्री 9:15 वाजता आपल्या कलर्स मराठीवर. आमच्याकडे तिखट चालत नाही, त्यामुळे मी जरा कमी खाते. आमच्या घरात सगळ्यांना तिखट कमी लागतं, त्यामुळे आम्ही हे घातलेलं आहे. हे बघा, कांदा काकडी, हां, हे घ्यायचं सर्व. हे आहे आणि चहा सोबत परफेक्ट आहे. गव्हाच्या पिठापासून बनवलेली नवीन पिठाने दूधवारी गोड. आजार वय बघून येत नाही, म्हणून हेल्थ इन्शुरन्स खूप गरजेचा आहे. पॉलिसी बाजार ॲपवर 1 कोटीचा हेल्थ इन्शुरन्स फक्त 550 रुपये महिन्यापासून. आणि लगेचच जेवायला घ्यायचं आणि थोडासा चाट मसाला टाकायचा. प्रत्येक बाईट प्रेमाने भरलेला. उजळणार अलौकिक विवाहाचा मंगलमय क्षण. वधूला लग्नवेदीवर जसं वेफर्सला मीठ असतं, त्यामुळे त्यामुळे मीठ घालायचं नाही जास्त. पुढील कार्यक्रम कलर्स मराठीवर दररोज. आता नव्या वेळे, नव्या आणि पिढीचं आता नव थोडं मनोरंजन. मेयोनीज. मी जिंकून घेईन सारं, संध्याकाळी 7 वाजता. मोहिनी संध्याकाळी 7:30 वाजता. जय जय स्वामी समर्थ रात्री 8 वाजता. आई तुळजाभवानी रात्री 9:15 वाजता आपल्या कलर्स मराठीवर.
आणि थोडं शेजवान चटणी घातलेली अगदी लाईटली. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता. आम्हाला अगदी लाईटली हवी आहे म्हणून मी ते घातली. संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर. आणि थोडं तुम्ही कोथिंबीर, कारण आमच्याकडे कोथिंबीर वगैरे असं आवडत नाही जास्त, म्हणून मी काय आयडिया केली, थोडं चाट मसाला टाकला, थोडं हिंग टाकलं आहे, झालं. हे बघा. आणि हे सर्व असं मस्तपैकी मिक्स करायचं. हे कसं शक्य आहे? मोगऱ्याच्या गजरेला चाफ्याच्या फुलांचा सुवास. हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चाट मसाला टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर हे खूप टेस्टी लागतं. आणि समजा तुम्हाला वेफर्स नसेल खायचे तर आपले आलू भुजी असतात, त्याच्यात कांदा, टोमॅटो, कैरी, चाट मसाला, लिंबू. समजा टोमॅटो नको असेल, काही काही लोकांना नाही आवडत, मग काय करायचं तर लिंबाचा रस थोडासा स्प्रिंकल करायचा. खूप टेस्टी लागतं. आणि कोथिंबीर घालायची बस. आणि वा 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 मस्त बहारदार. एक लहान मुलं एकाच्या जागी ना 2 पोळ्या व्यवस्थित खाऊ शकतात. एवढं सुंदर बनतं आणि खूप टेस्टी बनतं. मी सारखं सारखं माझ्यासोबतच का करताय? तुझं काय चाललंय ते आम्हाला कळत नाही का आम्हाला माहित नाही. भगवती, आम्हाला पहिल्या दिवसापासून सगळं माहिती होतं. माणूस जगाला फसवू शकतो पण गुरुला नाही. स्वामी म्हणाले होते की त्यांना सगळं माहिती आहे. आणि ते आता मी हे ब्लॅक सॉल्ट हे घालते. माझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल काही कळलंय का? लाईटली अगदी घालायचं. स्वामींना फक्त संशय आलाय थोडं आणि अंधारात दगड मारून बघितलं की मी स्वतः किंचित हिंग, थोडं चवीसाठी अगदी लाईटली तिखट. काही जास्तच विचारलं. हां, पण जर तुमचे मसाला वेफर्स असतील तर तिखट टाकायची गरज नाही. पण जरा हे कलरफुल पण दिसतं आणि मुलं खातात पण आवडीने, म्हणून मग हे मी करते. भगवती, मी आल्या दिवसापासून बघते आणि तुझ्याकडे. थोडंसं आता नाही, तू रोज एवढी तयार होतेस, एवढा रट्टा करतेस का ग? हे बघा, हिंग अगदी किती घातलंय. तुझ्या नवऱ्याच्या घरी राहत नाहीये. इथे स्वामी स्थानावर राहते. त्यामुळे आचरण कसं एकदम साधं सात्विक हवं. आणि विचारही सात्विक हवेत बरं का. कढीपत्त्याचं एक आणि पान. काय भगवती, हे बघा. जिथे भक्ती असते ना तिथे हा असा देखावा नसतो. हो का? कपिलताई, तुम्ही मला शिकवलं का मी काय करायचं ते? स्वामी काय बोलत नाहीत, मग तुम्ही काय बोलता? तेच तर भगवती. अगं स्वामी कधीच काही बोलत नाही, पण वेळ आली ना बरोबर धडा शिकवतात. हे बघा. आणि आता छानपैकी मिक्स करून द्यायचं आणि खूप सुंदर टेस्टी चव लागते. तर आता मी हे वाढते. आज इतकी वर्ष स्वामी स्थानावर राहते, मला याची नक्की खात्री आहे की स्वामी तुला प्रकाश ठेवायची तयारी निश्चित करतात. तर आमचं आम्ही बघून घेऊ. हो? आपलं आपण बघून घेऊ. त्याला धडा शिकवण्याची गरज असते, त्याला आम्ही धडा शिकवतो. आणि ज्याला समजावून सांगायची गरज असते त्याला समजावून सांगतो. स्वामी, मग हिला नक्की समजावून सांगा. भगवती, तुला काय वाटतंय? अख्खं घर कसं झालंय? तरी ती थैली मला कुठे मिळाली? बढिया रे बढिया. कुठे गेली? छान झालं जकास. ओके. मजा आला. नाही, ती घरात चोरी तर झाली. तुम्ही दोन्ही चॅनल्स म्हणजे चटोरी हर्षदा व
हर्षदा ठक्कार, हर्षदाच गार्डन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. ईट हेल्दी अँड स्टे हेल्दी. धन्यवाद.